हे प्रभु परमेश्वर बापा, धन्यवाद देतो पिता परमेश्वर. प्रभु तुझी स्तुती करतो आजच्या या सुंदर दिवसाबद्दल. धन्यवाद देतो प्रभु की प्रत्येक बंधनातून तू आम्हाला सोडवला आहे. आम्ही धन्यवाद देतो प्रभु येशू की तुझ्या रक्ताद्वारे तू आम्हाला शापातून, पापातून, बंधनातून, भीतीपासून, आजारातून, कर्जातून मुक्त केलं आहेस. तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भरलेला आहेस. प्रभु येशू पिता, आम्ही धन्यवाद देतो की तू आम्हाला जे शहाणपण देत आहे, जे ज्ञान देत आहे, जे प्रकटीकरण देत आहे प्रभु, त्याबद्दल आम्ही तुझे कोटी कोटी आभार मानतो. हे प्रभु परमेश्वर बापा, आम्ही धन्यवाद देतो कारण तुझा पवित्र आत्मा तू आम्हाला दिलेला आहेस. प्रभु धन्यवाद देतो की तुझं सत्य, त्या सत्याद्वारे तू आम्हाला मुक्त केलं आहेस. पवित्र आत्मा, आज देखील तू आम्हाला जे काही शिकवणार आहेस, मी विश्वास करतो पवित्र आत्मा की या ठिकाणी बोलणारा मी नाही तर तू आहेस. पवित्र आत्मा, मी विश्वास करतो की तू माझ्या मुखाचा, आवाजांचा, शब्दाचा ताबा घेतलेला आहे आणि प्रत्येक वचन जे तू आमच्या हृदयामध्ये पेरणार आहेस ते चांगल्या जमिनीमध्ये पडलं गेलं आहे असा आम्ही विश्वास करतो. आणि हे पिता परमेश्वर, आम्ही विश्वास करतो की तुझे दूत या ठिकाणी पाळत ठेवत आहे. आमच्या विरुद्ध घडविलेलं कोणतेही शस्त्र प्रभु आमच्यावर मात करत नाही प्रभु, कारण तू आमची ढाल आहेस, तू आमचा आश्रय आहे. आणि धन्यवाद देतो प्रभु की तू आमची समज उघडलेली आहे, म्हणून तुझे आभार मानतो. हे अब्बा बापा, ही प्रार्थना आम्ही प्रभु येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर आपण काल काय शिकत होतो? काय शिकत होतो? संशय. बरोबर आहे का नाही? की परमेश्वर सांगत आहे मागा, पण जेव्हा पण तुम्ही मागणार आहात तेव्हा तुम्हाला कशामध्ये मागायचंय? विश्वासाने. कशात मागायचंय? विश्वासाने न मागता मला कशामध्ये मागायला सांगतो परमेश्वर? विश्वासात मागायला सांगतो. आणि परमेश्वर इतका प्रेमळ आहे की त्याची स्वतःची इच्छा आहे की आम्ही त्याच्याजवळ शहाणपण काय करावं? मागावं. आणि तेच शहाणपण वापरून मी माझ्या जीवनामध्ये, परीक्षामध्ये, दुःखामध्ये आणि संकटामध्ये काय व्हावं? परीक्षेमध्ये पास व्हावं. बरोबर आहे का नाही? पण तो जर मागायला सांगत आहे, पण जर आम्ही मागत नाही तर आम्हाला भेटेल का? नाही. बरोबर आहे का नाही? मग परमेश्वर जो आहे तो जर आम्हाला जेव्हा सांगतो की तुम्ही विश्वासात मागा पण तुमच्यामध्ये शंका नसावी. मग शंका म्हणजे आम्ही काल बघितलं की शंका म्हणजे काय? एक व्यक्ती आहे, त्याचं मन, त्याचं हृदय हे काय आहे? दोन विभाजित केलेलं आहे. म्हणजे या साईडला काळं, या साईडला गोरं. बरोबर आहे का नाही? पांढऱ्याला काय गोरं बोलतात ना? या साईडला काळं, या साईडला पांढरं. म्हणजे आम्हाला दोन्ही ठिकाणी आम्ही उभं राहून आम्हाला प्रभूपासून काही कधी मिळू शकत नाही. पण जेव्हा प्रभू आम्हाला सांगतो की तुम्ही जे काही मागाल ते कसं मागा? विश्वासात मागा आणि शंका न धरता मागा. आणि प्रभू सांगतो जो व्यक्ती शंका धरतो तो समुद्राच्या लाटेसारखा आहे. म्हणजे समुद्राची लाट, तिला कोण हलवते? वारा हलवतो ना. हा कुठून येतो आणि कधी येतो त्या लाटेला माहित असतं का? नाही. परंतु जेव्हा हा वारा येतो तेव्हा त्या लाटेला इकडे पण घेऊन जातो आणि तिकडे पण घेऊन जातो. आणि ती लाट कधी स्थिर राहते का? नाही. मग परमेश्वर सांगत आहे की शंका धरणारा व्यक्ती तो असा आहे की ज्याच्यामध्ये विचार तर आहेत, पण ते विचार
संकटाला पाहून, परिस्थितीला पाहून, माणसांच्या शब्दाला ऐकून क्षणाक्षणाला त्या लाटेप्रमाणे काय होतात आहे, काय होतात आहे, इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे. आणि परमेश्वर सांगतो, हे जे लोक लाटेसारखे आहेत, जे शंका धरत आहेत, त्यांनी कधीच असा विचार करू नये की मला प्रभूपासून काही मिळेल. बरोबर आहे का नाही? मग परमेश्वर आमच्यावर प्रेम तर करत आहे, पण त्यांनी ते मागण्यापूर्वी, शहाणपण मागण्यापूर्वी तो 2 अटी देतो. एक म्हणजे तुम्ही मागा, पण कसं मागा, विश्वासाने का विश्वासात, विश्वासात मागा. आणि दुसरी अट तो आम्हाला देतो की तो सांगतो तुमच्यामध्ये शंका पाहिजे का नाही पाहिजे. म्हणून आम्ही जेव्हा वचन पण बोलत आहे, तर खरोखर तो शब्द जो निघत आहे तो माझ्या तोंडातून निघत आहे का माझ्या हृदयातून निघत आहे. कारण जेव्हा तो हृदयातून निघत आहे, तो शब्द माझ्यासाठी कार्य करत आहे. पण जर तो तोंडातून इकडून निघत आहे, फक्त वरच्यावर, म्हणजे मी शब्द बोलत आहे पण माझ्या डोक्यात जर दुसरे विचार चालले आहेत, तर मी त्या लाटेसारखा आहे. आणि मी कधीच विचार करायला नाही पाहिजे की मला परमेश्वराकडून काही. बरोबर आहे का नाही? आपण वाचू परत ते वचन. वाचा, पहिल्यापासून वाचा, 4 पासून वाचा. 5 पासून. जर तुमच्यापैकी कोणी शहाणपणाने पुन्हा असेल, तर त्याने ते देवाजवळ मागावे. म्हणजे आम्हाला एक गोष्ट पहिली लक्षात ठेवायची आहे की परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याच्याकडे काय करावं, पण काय मागावं. बरोबर आहे ना? म्हणजे आम्ही एवढे वर्ष काही वेगळं मागत होतो, जगाच्या गोष्टी मागत होतो, भौतिक गोष्टी मागत होतो, पृथ्वीच्या गोष्टी मागत होतो. पण परमेश्वर आता सांगतो, ते सर्व जे तुम्ही मागत आहात ते फळ आहे, पण त्याचं जे मूळ आहे ते आहे शहाणपण. बरोबर आहे का नाही? मग आता आम्हाला रोज सकाळी आमच्या प्रार्थनेत प्रभूला काय म्हणायचे की प्रभू मला काय पाहिजे, शहाणपण दे, माझ्या मुलांना शहाणपण दे, जेणेकरून या परीक्षामध्ये, या स्थितीमध्ये मी कशा प्रकारे याच्यामधनं बाहेर पडू शकतो ते तू मला शिकव. बरोबर आहे का नाही? पुढे वाचा. म्हणजे ते अच्छा मागितल्यावर त्याला मिळणार नाही. मिळेल का नाही मिळेल, पण काय मिळेल आपल्याला मिळत का नाही. आपण मागतो म्हणजे आम्ही दुसरं काय मागतो, आम्ही हे मागतो का नाही. आम्ही काय मागतो, जगाच्या गोष्टी, जगिक गोष्टी. पण प्रभू काय मागायला सांगतो, शहाणपण. आणि त्याची इच्छा आहे का माझी सर्व मुलं ही कमजोर असावीत का हुशार असावीत, हुशार असावीत. पुढे वाचा. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता. थोडा चालेल का नाही? थोडा संशय चालेल का नाही? तिथे काय अट लिहिली आहे संशयाबाबत, की थोडासा पण काही संशय, म्हणजे थोडासा पण पाहिजे का नाही. म्हणजे जसं हे कसं आहे माहिती आहे, पेट्रोल आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स झालंय. आता गाडी कशी करणार आपली,
मध्ये चालणार, मध्ये बंद होणार, मध्ये चालणार, मध्ये बंद होणार, कारण त्याच्यात काय मिक्स झालंय? बरोबर आहे. ते प्युअर पेट्रोल आहे का? तसंच प्रभू सांगतो, जर तुमच्या विश्वासामध्ये संशय थोडासा जरी आहे, तर हाच संशय मला आता प्रभू पासून जे मिळणार आहे ते मिळण्यापासून मला काय करतो? अडथळा निर्माण करतो. समजते का नाही? आणि पुढे काय सांगतो? विश्वासात मागावे, विश्वासात मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लुटलेल्या व उचंबलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. पुढे असा माणूस द्विबुद्धीचा असून, काय असून? द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. चंचल म्हणजे काय? तुम्ही कधी मधमाशी पाहिली आहे का? पाहिली आहे का नाही पाहिली? ती मधमाशी ज्या वेळेला ना मधमाशी एका फुलावर जाऊन बसते, आता ती दिवसभर एकाच फुलावर बसते, बरोबर का नाही? हा, मग ती मधमाशी काय करते? एकदा इकडे, एकदा तिकडे, एकदा तिकडे, एकदा तिकडे, एकदा तिकडे. मग ही मधमाशी काय आहे? चंचल आहे की नाही आहे? म्हणजे ती बघते माझं काम, मला जे मध पाहिजे ते फटाफट कुठून मी भरू शकते, बरोबर आहे का नाही? ती बघते की माझं मत मला जे पाहिजे मी फटाफट कुठून जमा करू. आणि आपण अनेकदा परमेश्वर आमच्या जीवनात चमत्कार करू इच्छितो, पण आमच्या चंचलपणामुळेच आम्ही तो चमत्कार हातामधनं काय करून टाकतो. आणि चंचलपण का असते माहिती आहे? कोणता व्यक्ती चंचल असतो? चंचल होण्याचं कारण काय? आत्ताच झालं पाहिजे, आत्ताच. असं कधी बघितलंय का? आत्ता, अब्बी की अब्बी, बरोबर आहे का नाही? आत्ताच झालं पाहिजे म्हणजे काय? तो माणूस चंचल का आहे? कारण त्याच्यामध्ये थोडा पण धीर नाही आहे. ज्याच्यामध्ये धीर नाही आहे, सहनशीलता नाही आहे, तो व्यक्ती प्रत्येक कामामध्ये, तुमच्यात काय बोलत, उतावळा असं काहीतरी आहे ना? उतावळा, चंचल असंच ना? काय बरोबर नाही? उतावळा, चंचलच ठीक आहे, चंचलच ठीक आहे. कारण तुम्हाला ला येत नाही, मला ला येत. तुम्ही ला बोलतात त्याला. बोला बघू उतावळा. उतावली या येत नाही म्हणून ली बोलायचं, बरोबर आहे का नाही? पण तो जो व्यक्ती सर्व कामात चंचल आहे ना, आता होईल, आता होईल, आता होईल, आता होईल, त्याच्याकडून परमेश्वराकडून त्याला कधी काय भेटू शकते का? मी नाही सांगत, तिथे लिहिलंय, वाचा. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने. आता तो काय लटकतोय तिथे? लटकतोय का नाही? पण तो स्पायडर लटकतोय, पण त्याला खालती यायचंय, पण तो इथे जातोय आणि कुठे जातोय? इकडे जातोय आणि कुठे जातोय? का तो तिकडे इकडे तिकडे चाललाय? त्याचं कारण काय? कारण तो इतका चंचल आहे, तो वाट नाही पाहत की हवा थांबू दे मग मी खालती उतरतो. तर त्या हवेमध्येच तो उतरत आहे आणि इकडे जात आहे, अर्धा इकडे जात आहे. आता त्याला उतरायचंय त्या टेबलावर, पण त्या चंचलपणामुळे हा उतरतो खालती, बरोबर आहे का नाही? मग आमच्या जीवनात पण अनेक वेळा काय होते? काय होते? आम्हाला उतरायचं असतं कुठे वेगळीकडे, मद्रासला, आणि उतरतो मुंबईला. कशासाठी? चंचलपण.
म्हणजे परमेश्वर सांगत आहे मी तुला दिलाय, पण मी धीर नसल्यामुळे अनेक वेळा वेगवेगळे मार्ग स्वतःच्या बुद्धीने तयार करतो आणि ते मार्गामुळे मला जो त्रास कमी असतो तो मी स्वतःच आता त्रास माझ्या जीवनात काय करतो, अजून वाढवतो. बरोबर आहे का नाही? मग आम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, काल आम्ही बघितलं की परमेश्वर सांगतो जो कोणी त्याच्याकडे येतो त्याच्याकडे काय पाहिजे, असा विश्वास पाहिजे की तो आहे. म्हणजे काय आहे, तो अस्तित्वात आहे. म्हणजे जेव्हा मी प्रभूकडे बोलायला उभा राहतो तेव्हा मला हा विचार पाहिजे, हा विश्वास पाहिजे की मी जे बोलत आहे तो ज्याला मी बोलत आहे, ज्या प्रभूला, तो परमेश्वर मेलेला नसून तो परमेश्वर काय जिवंत आहे आणि तो कानाने ऐकत आहे. आता उदाहरण देतो. तुम्ही एका बँकेमध्ये गेले, बरोबर आहे, आणि तिला विचारलं बाय माझ्या अकाउंटला पैसे किती हान, जी बसलेली तिला विचारलं आणि तिने तुम्हाला सांगितलं की तुझ्या अकाउंटला 10,000 रुपये आहेत, बरोबर आहे. परत विचारता, नाही, ऐका, दुसरं उदाहरण घेऊ. आता तुम्ही त्या बाईला विचारलं की माझ्या खात्यात किती पैसे आहेत, पण ती बसली आहे आणि तुमचं खातं चेक करायला घेतलं. परत थोड्या वेळाने लगेच तुम्ही विचारलं बाय माझ्या खात्यात पैसे किती आहेत. ती आपलं काम करते, तुमचंच काम करत आहे, बरोबर आहे. तुम्हाला दिसते का ती काय करत आहे? नाही. परत थोड्या वेळाने विचारता बाय माझ्या खात्यात पैसे किती आहेत. आता ही काय बोलेल माहितीये, बहिरी झाली आहे काय? बोलेल का नाही बोलणार? मी बहिरी आहे का? 3 वेळा तेच बोलली, 4 वेळा तेच बोलली. तुझंच तर काम करायचं घेतलंय ना. पण तुझा विश्वास नाहीये की मी तुझं काम करायचं घेतलं आणि मी तुझं ऐकलं म्हणून तू सारखं येऊन मला काय म्हणते, झालं का? तसंच परमेश्वराला जेव्हा आम्ही एकदा मागतो त्याने ते ऐकलं का नाही ऐकलं, आणि त्याचं अस्तित्व आहे का नाही आहे. पण तरी पण प्रभू काय झालं त्याचं, प्रभू किती टप भेटतील मला, तू एक्झॅक्ट नंबर सांग प्रभू, 1 0 मागे पुढे नको सांगू, बरोबर आहे का नाही. आणि ह्याला काय म्हणतात, चंचल वृत्ती. अरे बघ ना. आणि मी बहुतेकदा बोलू का, आपल्या इकडच्या लोकांना बघितलंय, जेव्हा ते रिक्षात पण बसतात ना, मी एकटाच असतो कधी कधी असं रिक्षामध्ये की किती उतावळी आहे या माणसाला, किती चंचल पण आहे. चल पटापट चालो, चल तुला समजते का नाही, बघ मावरं बघ, बर्फ वितळतोय, बघ टाइम झाला मार्केटचा, चल. आणि जाता रस्त्यात गाडी पंक्चर झाली. आता तो तर साप गेला. पण त्या बाईला हे नाही समजत की तुझं मावरं संपवणारा कोण आहे, परमेश्वर आहे. मग जर तुला तो आरामात नेतोय कारण त्याला तुझी काळजी आहे. पण आम्ही परमेश्वराला काय सांगतो माहितीये, जेव्हा आम्ही चंचलपणा करतो की प्रभू माझी काळजी मी करू शकते, तू वरती बस, पण मला लवकर जायचंय, सगळ्यांच्या पहिलं माझं मावरं विकलं पाहिजे आणि पहिली मला जागा भेटली पाहिजे. असं नाही बोलत तुम्ही, चांगले लोक आहे हा बोलता, कारण का आम्हाला परमेश्वरावर विश्वास. मी जर बोलली घरी की परमेश्वरा मी विश्वास ठेवते की मी गेल्यावर माझं मावरं संपलेलं आहे, मग मी शांतीने जायला पाहिजे की दगदग करत जायला पाहिजे. पण मी जर दगदग करत जाते याचा अर्थ मला माहीतच नाही मी ज्याला बोलली त्यांनी ऐकलंय, बरोबर आहे का नाही. मग किती वेळा आम्ही प्रभूला सांगतो की प्रभू मला हे पाहिजे, आणि नंतर परत येऊन घरच्यांनी विचारलं काय झालं, मग परत रडगाणं चालू करतो का नाही. मग ज्याला सांगितलं त्यांनी ऐकलं का नाही ऐकलं. पण आमचा विश्वासच नाहीये तिथे की तो परमेश्वर अस्तित्वात
आहे. मग प्रभू सांगतो, जो कोणी माझ्याजवळ येतो सर्वात पहिला त्याने हा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, म्हणजे त्याचं अस्तित्व आहे, त्याची उपस्थिती आहे, त्याचं सामर्थ्य आहे. हे काय केलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. आणि दुसरं तो म्हणतो, जो कोणी माझ्याकडे येतो त्याने माझा काय केला पाहिजे? कसा शोध? झटून म्हणजे काय? बारकाईने. बरोबर आहे का नाही? काल आपण उदाहरण घेतलं ना. आता 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 उदाहरण देऊ. समजा तुम्ही बंदरावर बसलेत आणि तुमचं मावरा आलं. काय येते ते? कर्दी येते ना. कर्दी काय असते त्याच्यात? बोंबील मिक्स असते सगळं ना. आणि तुम्हाला 10-15 परकवली ते आहेत. बरोबर आहे. आणि ते त्या कागदावर घातले, सगळे एकावर एक टाकले. बरोबर आहे. आणि ती कर्दी सुटी असताना अचानक तुमचं नवीन कानातलं नवऱ्याने दिलेलं आणि त्या कर्दीमध्ये पडलं आणि गेलं खालती. आता काय करणार तुम्ही? थोड्या वेळाने साफ झाल्यावर शोधणार त्याला, कर्दीला. बरोबर का नाही? कानातलं. मग काय करणार? हा, मग आता माझं लक्ष कर्दी साफ करण्यावर आहे का कानातलं शोधण्यावर आहे? बरोबर आहे. मग मी आता झटून कर्दी साफ करायच्या मागे आहे का कानातलं शोधायच्या मागे आहे? कारण माझ्यासाठी ती कोणती गोष्ट प्रिय झाली आता? म्हणजे रडून रडून रात्रभर मागितलं कर्दी. बरोबर आहे. आणि गेलं काय? कानातलं. आता मला प्रिय काय? बरोबर आहे का नाही? म्हणून मी एकटाच हसतो कधी कधी. मग परमेश्वर तेच सांगतो, ज्या वेळेला तुझं कानातलं पडलं आणि जे तुला प्रिय होतं त्याच्यासाठी तू झटून पहिलं काय शोधायला लागली? म्हणजे सगळं काही बाजूला ठेवलं आणि पहिलं कोणाच्या मागे लागली? मग आता पण मला काय करायचंय? परमेश्वर काय सांगतो, जेव्हा तू माझ्याकडे येते आणि जर वाचा ते वचन 11:6 काढा इब्री लोकास. वाचा. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. अच्छा, किती एक प्रश्न विचारू. आता इकडे येशू आहे का नाही? तो आपल्या अंतःकरणात आहे का नाही? मी त्याला इथे सांगितलं की येशू मला हे पाहिजे. बरोबर आहे. थोड्या वेळाने एक बाई आली आणि तिने सांगितलं मी तैला जाऊन मागितलं, माझं काम झालं. आता तुम्ही परत जाऊन कुठे मागणार? बरोबर आहे का नाही? मग हा येशू ऐकलं नाही. पण येशू मध्ये गडबड नाही आहे. गडबड कुठे आहे? आम्हाला विश्वासच नाही की तो परमेश्वर जिवंत आहे आणि तो ऐकतो. ज्या वेळेला आम्हाला जे मागितलं ते भेटतं ना, तेव्हा आम्ही बोलतो हो तो आहे. पण तो विश्वास नाही झाला. तो तुम्हाला भेटल्यावर जर तुम्ही विश्वास ठेवता तो थोडी विश्वास आहे. संत थॉमसला येशूने काय सांगितलं? तू मला पाहिलंस म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेवला. पण जे लोक पाहत नाही आणि विश्वास ठेवतात ते लोक काय आहेत? मग विश्वास पाहण्यावर असतो का न पाहण्यावर असतो? भले मला प्रभू दिसत नाही, मग याचा अर्थ असा आहे का की तो नाही आहे? म्हणून मी जे काही बोलते ते परमेश्वर ऐकत आहे का नाही ऐकत आहे? पण मला समजत नाही की ऐकत आहे हे. प्रभू ऐकत आहे, पण मला काय वाटते तो ऐकत आहे का नाही ऐकत आहे? कसं समजणार? मला माहिती आहे की त्याचं अस्तित्व आहे. मी एकदाच सांगणार त्याला, परत सांगणार का? जर मी परत सांगत आहे आणि प्रभूने तेच काम करायचं घेतलंय आणि तो सांगतो तुम्ही माझ्याजवळ 10 वेळा मागा मी तुम्हाला देणार, असं बोलला का? मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. फक्त एकच आहे, शंका नाही पाहिजे
आणि मला मागायचंय हे कशामध्ये मागायचंय? विश्वासात मागायचंय. बरोबर आहे का नाही? काय झालं एवढं विचार करत आहे? नाही, मी त्यांच्याकडे बघत आहे, काय काय शोधत आहे त्याच्यामध्ये. ते बघत आहे खरोखर असंच लिहिलंय का? मग एवढा वेळ मी प्रार्थना केली ती अशीच केली, फुकट गेली. मला विश्वासच नव्हता की तो आहे, मग मी कोणाशी बोलली? बरोबर आहे का नाही? हा, त्याचा वाचा. तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. कोणाला तो प्रतिफळ देतो? जो त्याच्या मागे लागतो आणि विश्वास करतो की तो खरोखर अस्तित्वात आहे. मग आमच्या मध्ये आहे का नाही आहे? बरोबर आहे का नाही आहे? हालेलुया. तर आता आपण बघूया की परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे की विश्वासात आणि विश्वासाने ह्या दोन गोष्टी काय आहेत. आपण जाऊया मत्तय अध्याय 21 वचन 21 मध्ये जाऊ. वाचा. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. काय सांगतो प्रभू? मी तुम्हाला, कोणाला? तुम्हाला, मला एकट्याला का सर्वांना? काय सांगतो? मी तुम्हाला खचित सांगतो. आता हे खचित म्हणजे काय? खरोखर. बरोबर आहे. आणि खचित म्हणजे जेव्हा तो सांगत आहे त्यावेळेला मी जर ते करत आहे तर ते होणार, म्हणजे होणारच आहे. कारण येशू कधीही खोटं बोलत नाही. मग हे जे वचन आहे जेव्हा तो आम्हाला देत आहे तर या वचनात तो आम्हाला एक अधिकार देत आहे की तुम्हाला मी हा अधिकार दिला आहे की तुम्ही ही गोष्ट करू शकता. बरोबर आहे का नाही? मग काय करू शकता तुम्ही? तिथे लिहिलंय, वाचा. तो सांगतो की तुम्ही जर विश्वास असेल तर डोंगराला पण सांगू शकता इकडनं उठ आणि समुद्रात जा. बरोबर आहे का नाही? पण येशूने जेव्हा शिष्यांच्या समोर ते अंजिराचं झाड त्याला श्राप दिला आणि ते सुकलं, त्यावेळेला ते सांगत आहे येशू की जसं मी केलं तेच तुम्ही करू शकत नाही, तर त्याच्यापेक्षा मोठं काम तुम्ही काय करू शकता का नाही करू शकता. आणि जर हा डोंगर बोलत आहे तर डोंगर काय आहे? तुमचं टेन्शन, दुःख, समस्या, आजार. आणि डोंगर म्हणजे एक अशी गोष्ट आहे जी बऱ्याच वर्षापासून ती तुमच्या जीवनातनं हललेली नाही आहे. पण प्रभू आता सांगतो जर तुमच्यात विश्वास आहे, संशय नाही आहे, तर तुम्ही जी गोष्ट परिस्थिती बदलत नाही त्या परिस्थितीला पण त्या डोंगराप्रमाणे उघडून टाकू शकता का नाही? मग हे एक वचन आम्हाला अधिकार देतो का नाही देत?
किती वेळा लहानपणापासून वापरला अधिकार? का तुम्हाला डोंगरामध्ये टाकलं? दिला का नाही दिला? दिला. आणि परमेश्वर स्वतः सांगत आहे आम्हाला की तुम्हाला दिलेला आहे अधिकार, आणि विश्वास असेल तर तुम्ही म्हणाल, पण तुमच्यामध्ये काय नसला पाहिजे? परत काय नसला पाहिजे? आता पुढे वचन वाचा. बावीस. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. काय लिहिलंय? तुम्ही म्हणजे कोण? कोण? आम्ही. सर्व जे काही विश्वास करून मागाल ते तुम्हाला सर्व काही काय होईल? मिळेल. आता एक प्रश्न विचारतो, हे वचन म्हणजे काय माहितीये तुम्हाला? म्हणजे मी माझ्या खात्याचा चेक तुम्हाला दिला आहे सही करून, आणि मी सांगतो जेवढे पैसे टाकायचे तेवढे लिही आणि जाऊन काढ. काय सांगतो? मी तुम्हाला माझ्या खात्याचा चेक देत आहे सही करून, पण रक्कम टाकत नाही, आणि मी तुम्हाला बोलतो जेवढे पाहिजे तेवढे काढ. हा अधिकार कोणी दिला आहे? प्रभू येशू सांगतो हे वचन एक असा चेक आहे ज्याच्यामध्ये त्याने टाकलंच नाही आहे की तुम्ही काय मागाल, पण तो प्रभू सांगतो जे काही मागाल जर विश्वास आहे, शंका नाही, तर तुम्हाला ते मिळेल, म्हणजे मिळेल. पण प्रभू आम्हाला काय सांगत आहे? शंका पाहिजे का? मग प्रभू येशूला द्यायची इच्छा आहे का नाही आहे? मग का भेटत नाही आहे? तुम्हीच उत्तर द्याल आता, मी नाही देत. का भेटत नाहीये? शंका असल्यामुळे, आणि आम्ही विश्वासाने मागतोय, विश्वासात मागतोय की फक्त मागायचं म्हणून मागतोय? मागायचं म्हणून मागतो, बरोबर आहे का नाही? आता हेच वचन आपण दुसऱ्या ठिकाणी वाचूया की मार्क आम्हाला ह्या वचनाविषयी काय सांगतो. तो त्या ठिकाणी एक रहस्यमय गोष्ट सांगतो आपल्याला. काय सांगतो? आपण जाऊया मार्क अध्याय 11 वचन 23 मध्ये जाऊ. हा वाचा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता. कुठे? म्हणजे हे दोन वचन जे आम्हाला अधिकाराविषयी प्रभूने दिले आहेत, हे सर्वात जास्त कशाविषयी बोलत आहे माहितीये? आमच्या हृदयाच्या स्थितीविषयी बोलत आहे. म्हणून जे आम्ही वचन बोलत आहे, अनेकदा वचन बोलत आहे पण काहीच होत नाही, याचं कारण काय माहितीये? हृदयाच्या स्थितीत गडबड आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून जेव्हा मी वचन बोलत आहे, आता हे वचनाचे शब्द खरोखर माझ्या हृदयाच्या स्थितीत जो विश्वास आहे त्याने बाहेर येत आहे का मनातून बाहेर येत आहे आणि आत शंका भरलेली आहे? कारण जर शंका आहे तर प्रभू सांगतो ते त्याला असं विचारच नाही केला पाहिजे की मला काही तुझ्याकडून देवाकडून मिळेल. बरोबर आहे का नाही? मग परमेश्वर
जे आम्हाला देत आहे, जे हृदय, जो विश्वास, हे फक्त एक सिस्टम आहे, एक नियम आहे का विश्वास एक परमेश्वराबरोबर नाता आहे? काय वाटतंय? नाता आहे. कारण हा विश्वास आमच्या हृदयामध्ये जमा आहे आणि हा विश्वास आमच्यासाठी शंका नसताना कार्य करतो. पण जर शंका आहे तर हा विश्वास आता माझ्यासाठी काम करू शकत नाही. मग आता मला नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे की परमेश्वर नेहमी त्याच्या संबंधाविषयी आणि आमच्या हृदयाविषयीच काय करत आहे? बोलत आहे. कारण विश्वास नेहमी आमच्या हृदयामध्ये असतो आणि हृदयाची स्थिती जर खराब आहे तर हे वचन आमच्यासाठी काम करू शकत. जर तिकडे शंका आहे तर काम होऊ शकत नाही. आणि विश्वास जर मी शंका करतो, शंका म्हणजे काय की परमेश्वराने जे मला सांगितलंय त्याच्या सामर्थ्यावर आणि त्याच्या शक्तीवर, त्याच्या प्रेमावर शंका करतो. बरोबर आहे का नाही? नाही तर नाही बोलत आहे. बरोबर आहे का नाही? ज्या वेळेला मी परमेश्वर सांगत आहे की शंकाविषयी तो बोलत आहे, तर शंका म्हणजे काय की परमेश्वर जे मला सांगतो आहे, ज्यांनी मला सांगितलं आहे, पण मला त्याच्या नातेसंबंधावर, जे माझं नातं परमेश्वराशी आहे त्याच्यावर मला खात्री नाहीये. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर मला भरोसा नाहीये की तो खरा आहे का खोटा आहे. म्हणून माझ्यात काय येते? शंका. मग सर्वात पहिलं हे वचन मला विश्वासाविषयी समजवत आहे का मला परमेश्वराशी नातेसंबंध याविषयी शिकवत आहे? हे वचन आम्हाला अधिकार, हा आम्हाला काय शिकवत आहे? विश्वासाविषयी तर शिकवत आहे, पण जास्तीत जास्त हे वचन मला परमेश्वराबरोबर नातेसंबंध याविषयी काय करत आहे? तो शिकवत आहे. कारण माझा विश्वास, कोणतीही व्यक्ती घ्या, जोपर्यंत त्या व्यक्तीबरोबर तुमचं नातं नाही आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता का? आता ही शंड्राबाई आहे का नाही, आता समजा ही मला ओळखतच नाही आणि ही रस्त्याने जात आहे आणि मी बोललो बाय मला 50,000 दे ना, तर ही लगेच काढून देईल का नाही मला? देईल का? का नाही देणार? ओळखत नाही. पण आता तेच 50,000 जर हिचा नवरा मागतो तर ही देईल का नाही लगेच? दोघांमध्ये फरक काय? दोघांना पण तर गरज आहे ना. दोघांना पण गरज आहे का नाही आहे? आणि दोघांसाठी पण देण्यासाठी हिच्याकडे आहे का नाही आहे? पण कोणाकडे ते जात आहे? ज्याच्या बरोबर नातं आहे. कारण जिथे नातं आहे तिथे काय आहे? काय आहे? विश्वास आहे. आणि परमेश्वर मला तेच सांगत आहे, जेव्हा मी मागत आहे, मला जो हृदयात विश्वास आहे त्या विश्वासाने मागायचंय, विश्वासात मागायचंय. पण जर मी शंका ठेवत आहे, म्हणजे अजून मी मागत तर आहे, पण परमेश्वराशी माझं नातं जे झालंय त्याच्यावर अजून पण मला काय आहे? शंका आहे. बरोबर आहे का नाही? शंका असलेला माणूस एकच करतो, ये फुलावर त्या फुलावर, त्या फुलावर त्या फुलावर. बरोबर आहे का नाही? त्याचं कारण काय? परमेश्वरात काही प्रॉब्लेम नाहीये, त्याच्या वचनात काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांनी तर सर्व तो द्यायला तयार आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे? आमच्यामध्ये धीर नाहीये. आमच्यामध्ये आमचं मन शंकेने जेव्हा भरतं त्यावेळेला आम्ही इथून तिथे, तिथून तिथे, कशाप्रमाणे? लाट. आता जेव्हा जाल ना बंदरावर, त्या लाटेकडे बघून विचार करा की आम्ही असे तर नाही ना. बरोबर आहे का नाही? आम्हाला असं व्हायचं नाहीये. प्रभू बोलायचं, प्रभूला काय सांगायचं? प्रभू आम्हाला असं नाही व्हायचंय, आम्हाला एक दगडासारखं स्थिर व्हायचंय की भले कितीही काही होऊ दे,
पण तो जागेवरनं हलत नाही. बरोबर आहे का नाही? परत वाचा वचन. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणे आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो. तर इकडे पण दोन अटी तो देतो. अट काय देतो? एक विश्वास आणि एक शंका नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग जर मला जे मी बोलतो आहे ते मला केव्हा भेटणार आहे माहिती आहे? जेव्हा मी विश्वासाच्या आणि संशयाच्या ज्या अटी आहेत त्या मी पूर्ण करतो तेव्हाच मला त्याच्यामधून फळ भेटेल. पण जर त्या अटी मी पूर्ण करत नाही आहे तर ते मला भेटू शकते का? नाही भेटू शकत. आणि परमेश्वर स्वतः सांगतो की आपण म्हणतो तसे घडलेच आहे असा. म्हणजे काय? आपण म्हणतो तसे घडलेच आहे असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. पुढे तर इकडे तो आम्हाला एक नवीन गोष्ट काय शिकवत आहे? अंतःकरणात शंका. काय शिकवत आहे? तर जेव्हा पण आम्ही मागणार तेव्हा आमच्या हृदयात शंका पाहिजे का? आणि जर ती आहे तर मी जे काही मागत आहे ते मला भेटणार का? नाही. मग परमेश्वर अस्तित्व आहे हे जेव्हा मी समजते तेव्हा माझ्यामध्ये शंका येऊ शकते का? नाही येणार. पुढे वाचा. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. काय सांगत आहे? जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल विश्वास धरा की तुम्हाला ते कधी मिळणार आहे. म्हणजे काय? जे काही तुम्ही मागणार आहे प्रभू सांगतो विश्वास धरा की ते तुम्हाला मिळालंच आहे मग ते तुम्हाला मिळणार. म्हणजे काय? बोला. म्हणजे ज्या वेळेला मी परमेश्वराकडे मागत आहे त्या क्षणाला मागितल्या मला विश्वास धरायचा आहे की ते मला भेटलेलं आहे. पण अनेकदा काय होतं? आम्ही मागतो खरं पण जेव्हा दिसतं की अजून आलं नाहीये तर शंका यायला काय होते? चालू होते. नाहीतर आम्ही बघितल्याशिवाय विश्वासच नाही ठेवत की ते खरोखर मला भेटलंय. पण प्रभू म्हणतो तो विश्वास नाही आहे. विश्वास हा आहे की जेव्हा तू मागत आहे त्या क्षणाला विश्वास ठेव की परमेश्वराने तुला दिलेलं आहे आणि तुझी वागणूक ते तुला मिळालं आहे. त्याप्रमाणे जेव्हा तू ठेवत आहे तुझं वागणूक तुझं वर्तवणूक जेव्हा आम्ही मिळालंच आहे त्याप्रमाणे ठेवत आहे तर प्रभू सांगतो आता ते तुला काय होईल? मिळेल. समजते का नाही? मग मागणं जेव्हा मी मागत आहे आता हा विश्वास जो आहे जेव्हा माझ्या देवाच्या नातेसंबंधाविषयी बोलत आहे तर मी मागताना जे देवाची इच्छेच्या नुसार आहे ते मागणार आहे का काय पण मागणार आहे? काय वाटते? देवाच्या इच्छेनुसार. आणि विश्वास खरा विश्वास हा नेहमी जे देवाची इच्छा आहे त्यानुसारच तो परमेश्वराकडे मागतो. देवाच्या इच्छेच्या विरोधात तो कधीही मागत
नाही. समजते का नाही? हालेलुया. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. विश्वासाने मागणे आणि विश्वासात मागणे या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत बघा. अनेकदा तुम्ही ऐकलंय माणसाला बोलताना की बाय विश्वासाने प्रार्थना कर म्हणजे ते तुला मिळेल. पण जो व्यक्ती सांगत आहे त्याला तरी माहित असते का विश्वासाने म्हणजे काय? मला पण नाही माहिती. बरोबर आहे का नाही? कारण आम्ही सर्व शिकत आहोत. पण जेव्हा विश्वासाने बोललं जातं तेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना करत आहे त्यावेळी फक्त आमच्यामध्ये विश्वास आहे आणि ती प्रार्थना विश्वासाने कार्य करण्यासाठी पाठवली आहे. बरोबर आहे. पण त्या प्रार्थनेच्या ठिकाणावरून उठल्यावर आता जे माझं जीवन आहे त्याच्यामध्ये विश्वास आहे का? नाही. म्हणजे मी फक्त त्या प्रार्थना करण्यासाठी काय वापरत आहे? विश्वास. पण माझ्यामध्ये तीच प्रार्थना पूर्ण करण्यासाठी आता मी विश्वासात प्रार्थना करत नाहीये. आता उदाहरण देतो. समजा तुम्हाला कोणाला तरी पार्सल पाठवायचं आहे. बरोबर आहे का नाही? आता त्या पार्सलवर तुम्ही काय लावणार? स्टॅम्प लावणार, तुमचा पत्ता लावणार. बरोबर आहे. आता हा जो स्टॅम्प आहे ना, हा स्टॅम्प आहे तुमचा विश्वास. आणि ह्या विश्वासाने तुमचं पार्सल त्या जागेवर काय होत आहे? पोहोचत आहे. बरोबर आहे का नाही? पण विश्वासात प्रार्थना करणे म्हणजे या ठिकाणी सर्व गोष्टी चेक केल्या जात आहे. नुसता स्टॅम्प लावला जात नाही, तर त्या ठिकाणचं ऑफिस, त्या ठिकाणचा पत्ता, त्याचं वजन, ते कुठे जाणार आहे, किती वाजता निघणार आहे, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जात आहे. त्याला म्हणतात विश्वासात. समजते का नाही समजते? मग विश्वासाने म्हणजे काय? जेव्हा मी प्रार्थना करत आहे ते मी तेवढ्या पुरतं माझ्यामध्ये विश्वास आहे. पण विश्वासात म्हणजे काय? जी मी प्रार्थना केली आहे त्या प्रार्थनेला लागूनच आता माझं 24 तासाचं जीवन सुद्धा मी केलेलं आहे. समजते का नाही? आता उदाहरण देतो. एक बाई प्रार्थना करते, धन्यवाद येशू, माझा नवरा दारूपासून मुक्त झालेला आहे. बरोबर आहे का नाही? आता ही जेव्हा बोलत आहे तिच्यामध्ये विश्वास आहे आणि ती विश्वासाने प्रार्थना करत आहे. कसं माहिती? पण जेव्हा तो नवरा समोर येत आहे हलट डुलट, त्यावेळेला आता हिच्यामध्ये विश्वास आहे का? ती आनंदी आहे का? मग तिने केलेली प्रार्थना ही विश्वासाने होती का विश्वासात आहे? विश्वासाने. बरोबर आहे का नाही? आता एक उदाहरण देतो. एक फादर होते एका पॅरिश मध्ये आणि त्यांनी बोलले मिसामध्ये का धन्यवाद येशू, मला 2 टेबल आणि 1 खुर्ची भेटलेली. 2 टेबल, 1 खुर्ची आणि 1 सायकल तू मला दिलेली आहे. बरोबर आहे का नाही? आता तिकडे काही मुलं होती ना, ती बोलली हा फादर खोटं बोलत आहे. काय बोलत आहे? ह्याच्याकडे हे येऊच नाही शकत. तर जेव्हा ही मुलांनी विचार केला की आम्ही याच्या घरी जाणार आणि बघणार आहे का, म्हणून ह्या लोकांनी त्याच्या बरोबर कुठे गेले? घरी गेले आणि बोलतात फादर तुमच्याकडे 2 टेबल आणि खुर्ची आणि सायकल आहे, आम्हाला बघायची आहे.
तो बोलतो हो माझ्याकडे आहे. आणि तो बोलतो तुम्हाला पाहायची आहे का? आणि तो अचानक काय करतो, दरवाजा उघडतो आणि बोलतो बघा हे माझे 2 टेबल आणि ही माझी सायकल. ते फादरकडे असे बघतात, बोलते आम्हाला काहीच दिसत नाहीये फादर, कारण त्या ठिकाणी टेबल होते का, सायकल होती का, नाही. पण फादर आता काय बोलतात आहे, ते काय टेबल, ते काय खुर्ची, ती बघ सायकल. आता फादरांनी प्रार्थना तर केली की धन्यवाद येशू मला हे भेटलाय. आता फादरांची उत्तर पण जो कोणी भेटत आहे त्यांची वागणूक पण कशानुसार आहे, माझ्याकडे टेबल आहे, माझ्याकडे सायकल आहे, माझ्याकडे खुर्ची आहे. तर मुलांनी बोललं उद्या आपण सगळ्यांना जमा करू आणि या फादर कबूल करू की हा खोटं बोलत आहे, कारण आहेच नाही आणि आम्हाला वेळ समजतो की आहे 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 बोलतोय. बरोबर आहे का नाही? दुसऱ्या दिवशी सगळे लोक निर्णय घेतात, ठीक आहे आम्ही याच्या घरी जाणार. बरोबर आहे का नाही? आणि मिसा संपल्यानंतर सगळे त्याच्या घरी जायला निघतात. आता फादरच्या मनात धगधग होणार का नाही? फादर बोलतो नाही चला माझ्या घरी आहे, मी तुम्हाला दाखवतो, 2 टेबल आहे, एक खुर्ची आहे आणि एक सायकल आहे. पण आहे का? आणि जेव्हा जेवढ्या लोकांना सगळ्यांना घेऊन येतो आणि ती मुलं बोलतात आता ह्याची वाट लागणार, आता ह्याची वाट लागणार. पण त्या क्षणाला जेव्हा फादर दरवाजा खोलतो आणि बोलतो हे काय, 2 टेबल, एक खुर्ची आणि एक सायकल, आणि त्या क्षणाला ती सायकल, खुर्ची आणि टेबल कोणतरी येऊन त्याला देऊन जाते. बरोबर आहे का नाही? आता आहे का नाही आहे? पण तो फादर, ती मुलं विचारतात काल आम्हाला हे दिसत नव्हतं, मग आज कुठून आलं? काल आम्हाला हे दिसत नव्हतं, मग आज कुठून आलं? तो विचारतो फादर की घरी जाऊन मम्मीला विचार, तू पहिल्या दिवशी जेव्हा पोटात होता तेव्हा दिसत होता का? तू पहिल्या दिवशी जेव्हा पोटात होता तेव्हा दिसत होता का? मम्मी तुला उत्तर देईल. तर ते पण माझ्या पोटात होतं, आता बाहेर आलं, डिलिव्हरी झाली. बरोबर आहे का नाही? मग विश्वासात प्रार्थना फादरने केली का विश्वासाने केली? मग आमची प्रार्थना विश्वासाने आता आम्ही करतो की विश्वासात करतो? विश्वासाने पण मला नाही वाटत. विश्वासाने का विश्वासात? आता उदाहरण, समजा एक बाई आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना, चला एक बाईचं काय माझंच घेतो. आम्ही रांचीला गेलेलो त्यावेळेला आम्ही ऍक्टिव्हावरनं वाल्ल्या अंकलाने मी पडलो. बरोबर आहे? आता मी बोलत आहे धन्यवाद येशू तुझ्या घायाद्वारे मी पूर्णपणे बरा झालाय. आणि त्याच दिवशी माझा पाय एवढा जाडा सुजला, आणि जेव्हा सुजला मी असा चालत आहे, मला वाटते पाय नाही आहे, पण तरी पण मी हसत आहे. आणि प्रत्येक माणूस येऊन विचारतो क्या हो गया, किधर क्या हो गया, अच्छा तो है पैर देख. काय बोलतो, देख पैर तो अच्छा है. तू काय विचार करत असेल, हा ब्रदर आलाय बॉम्बे वरून, बरा तर आहे ना? बरोबर आहे का नाही? ते झालं, परत गेलो प्रवचनामध्ये. त्या दिवशी 4 तास प्रवचन झालं आणि त्यावेळेला पण एका पायावर प्रवचन करत आहे. लोक बघत आहे की हे रिपेअर करणे आहे खुद ही तुट गया. पण तरी पण आनंदाने मी नाचलो, गायलो, सर्व केलं. घरी आलो आणि नंतर वादल्या अंकल तर काय बोलत नाही, तो तर चूप झाला होता. तो काय बोलेल ज्याला लागलंय तोच काय बोलत नाही. मी बोलला तर गेला. आणि त्या रात्री शैतान सांगत आहे उद्या तू प्रवचन करू शकत नाही. पण मी एकच बोललो, आणि त्याच रात्री परत ब्रदरचा फोन आला एका, कैसा चल रहा रे भाई, आणि पाय इथे
मैं बोलो अरे साहब बहुत अच्छा चल रहा है, एकदम आशीर्वादित है, एकदम सब कुछ अच्छा है, सब कुछ टकाटक है, पैर भी अच्छा है, सब कुछ अच्छा है, बराबर है क्या नहीं? और बहुत बहुत लोग प्रभु के राज में आ रहे हैं, वचन बहुत बहुत काम कर रहे हैं यहाँ पे. तर त्यावेळेला मी फोन ठेवला, झोपलो, असा पाय उचलला आणि पलंगावर ठेवला. मी बोललो धन्यवाद येशू, मी तर बरा झालोय. बरोबर आहे का नाही? तो तर काय बोलत नव्हता, तो विचार करतो काय बोलू का नाही बोलू, असं टेन्शन मध्ये असतो. थोडा बाम लावला, लावताना आपण काही बोलला नाही. बरं लाव, मला माहिती आहे मी बरा झालाय, लाव. औषध घ्यायला गेलो, औषध नाही घेतलं, नको मला औषध. पण तुम्ही तसं करू नका हा, विश्वास नसेल तर. बरोबर आहे का नाही? आम्ही कोणाला सल्ला देत, बहीण आहे त्यांची बहीण, तर आम्ही कोणाला हसा काय प्रॉब्लेम आहे, तर आम्ही कोणाला सल्ला देत नाही का तुम्ही औषध घेऊ नका, तर तुमच्या विश्वासावर आहे, नाहीतर बरे होऊन जाणार. तर सगळं असं झालं आणि तिकडून येताना पण घरी आलो तरी माझा पाय तसाच होता, कारण मला ठाऊक आहे माझ्या पायाची बोटाची हड्डी काय झालीये, तुटलेली होती. आणि त्याच बॅग घेऊन वाहत येत आहे, सर्व होत आहे, तरी मी बोलत आहे बरं आहे. घरी आलो, आता घरी बायको काय झालंय याला, काय नाही झालंय, बघा तर आहे बघ सरळ चालतोय. काय बोललो तिला, हे बघ सरळ चालतोय, बरोबर आहे का नाही? आणि तोच पाय आता हा अंगठा जो तुटलेला ना बघा, पूर्ण काय झाला, चिपकला. कसं काय? मग आमची प्रार्थना जी आता विश्वासाने होती का विश्वासात होती? समजते का नाही? आता तुम्हाला एक हे जेव्हा विश्वासात प्रमाणे तुम्ही चालणार ना, जग तुम्हाला नक्की बोलणार हे वेडे झाले. का मी सांगतो तुम्हाला, कारण तुम्हाला समजणार नाही की तुम्ही काय करत आहात. आता एक उदाहरण देतो. जेव्हा रिट्रीट होते ना, तेव्हा गेल्या टायमाला किती 200-250 लोक त्यावेळेला आले होते. आणि मी बोलायचो, प्रभू मला ठाऊक आहे तू मला जे जे रिट्रीटला लागणार आहे ते धान्य बिन्य सगळं काही पुरवलेलं आहे. आणि खरं सांगतो काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. आणि मी बोलायचो प्रभू मला माहिती आहे. सगळ्यांना बोललो चला करा रिट्रीटची तयारी. किती लोक येणार? 200-250 करा. सगळे विचार करतात आहे की ब्रदर आम्हाला सांगा ना, आलंय का? आलंय. ब्रदर सांगा आलंय का? हो आलंय. कुठे आहे? आलंय. बरोबर आहे का नाही? आणि काहीच नव्हतं. आणि मी तुम्हाला खरं सांगतो 10 वेळा फोन येत होते, आलंय ना, आलंय. होतं का? नव्हतं. पण ज्या रात्री एक रात्र बाकी होती, 2 रात्री, त्याच दिवशी जे जे पाहिजे होतं ते सर्वच्या सर्व काय झालं, हजर झालं. मग आलंय का? आलंय. बरोबर आहे का नाही? समजते का नाही समजते? मग आम्ही विश्वासात प्रार्थना करत आहे की विश्वासाने करत आहे? विश्वासात प्रार्थना करणे म्हणजे आता तुमची वागणूक सुद्धा, जे तुम्ही प्रार्थना केली आहे ते पूर्ण तुमची सिस्टम, तुमची जीवन प्रणाली पूर्ण आता जे तुम्ही विश्वासाने बोलला आहेत त्याप्रमाणेच तुम्ही केलेली आहे. समजते का नाही समजते? सोपं आहे का नाही? हा, सोपं आहे का नाही? आता उदाहरण देतो तुम्हाला. हे फंके ना, फंके इथे नव्हते, हे फंके नव्हते. तर ज्या दिवशी मी येशूला बोललो धन्यवाद येशू पंखे आलेले आहेत, त्याच रात्री जेव्हा प्रार्थना होती तेव्हा लोक अशी करू लागली,
आता हे लोक माझ्यात काय दाखवत आहे? शंका टाकायचा प्रयत्न करत आहे आणि आवाज सुद्धा करतात आहे. आणि मी बघत होतो, घाम तर कुठे दिसत नाहीये. घाम होता का? नव्हता. पण मी विचार करतो, काय ते डोसा बनवताय का? आणि त्याच रात्री एक बाई बोलते, पंखे जाताना पंखे असते तर बरं झालं असतं. मी बोललो, ते काय लागले, चालू नाही केले? ती अशी बघितली. हा, कारण जेव्हा आपण विश्वासात चालतोय ना, विश्वासात आहे ना, तर माणसं तुम्हाला बोलतील, काय बोलतोय हा? बरोबर आहे का नाही? आता एक उदाहरण देतो. येशूच्या इथे 4000 लोक होते आणि तो पेत्राला सांगतो, ते 5 भाकऱ्या आणि 2 मासे आण आणि ह्यांना खालती बसव. आता पेत्राच्या डोक्यात काय आलं असेल? हा काय बोलतोय? बरा तर आहे ना? या 5 भाकऱ्यात कसं बी 4000 लोक कसे खातील? बरोबर आहे का नाही? मग विश्वासात आम्हाला प्रार्थना करायची आहे का विश्वासाने करायची? विश्वासात. पण विश्वासात पण प्रार्थना करतो तिथपर्यंत आम्ही तेव्हाच पोचतो जेव्हा आमचं नातं परमेश्वराबरोबर मजबूत होतं. आणि पहिलं आम्ही सुरुवातीला विश्वासानेच प्रार्थना करत असतो आणि करता करता जेव्हा आम्ही नातं घट्ट होतं, आता आमची प्रार्थना विश्वासाने नाहीये तर कशी आहे? विश्वास. तर ती बाई गेली बघत बघत अशी, आणि ती बाई नवीनच होती. बोल, हाय पंखे चालू नाही केले आज. ती बघत होती अशी की कुठे पंखे. आणि परत दुसऱ्या दिवशी तेच झालं. परत दुसऱ्या दिवशी तेच. मला हसायला येत होतं पण मी हसलो नाही, कारण मला माहिती आहे हे काय नाही. तर त्याच वेळेला परत दुसरी बाई बोलते, पंखे पाहिजे का तुम्हाला? काय विचारते? मी बोललो, पंखे आहेत. हे काय? बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला खरं सांगतो, 2 दिवस गेले आणि 2 दिवसानंतर एका बाईने फोन केला मला, पंखे होते का? पण मी काय बोलत आहे? पंखे आहेत. लोक काय बोलत असतील? वाटते हा ब्रदर दिल्ला झालाय. बरोबर आहे का नाही? पण मी कशात होतो? विश्वासात का विश्वासाने? म्हणजे फक्त प्रार्थनेपुरता विश्वास वापरला आहे की आता पूर्ण जीवन प्रणालीच त्या विश्वासात निर्भर आहे? बरोबर आहे का नाही? आणि 2 दिवसानंतर एका सिस्टरनी फोन केला, बोलते, ब्रदर इकडची नाही बाहेरची, तुम्हाला पंखे पाहिजे का? आणि मी नाही बोलायच्या अगोदर तिने मला बोललं, जा मस्त पंखे घ्या आणि बिल मला पाठवा आणि मी ते पैसे देते. आणि हे सर्व पंखे, काहीतरी 7 पंखे आम्ही आणले. बिल कोणी भरलं? तिने भरलं. बरोबर आहे का नाही? आता पंखे आले का नाही? आता हीच बाई आली, पंखे आलेत रे. तर मी बोललो तिला, पंखा तर तिथेच आहे, कुठे आलाय? पंखा तिकडेच आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बसा बसा. झालं? बरं आहे ना? बसा. हा, ठेव ठेव. तर काय बोलले? पंखे आलेत. बरोबर आहे का नाही? आता काय झालं? पंखे आणले पण आम्ही हिशोबाने आणले नाही, 7च आणले आणि 2 पंखे तिथे राहिले. बसा बसा, तिथे बसा बसा. आज एकदम चिकने दिसतात यार, काय बात आहे. बसा बसा. असू दे असू दे, काय नाही. बसा तिकडे, बसा तिकडे, बसा. इकडे घ्या, खुर्ची घ्या. हा, बसा तिथे. कुठे होतो? तर 7 पंखे आणले. आता 7 पंखे आणले
त्यानंतर 2 लागले कमी, आणि रिट्रीट आहे 2 दिवसानंतर. आता काय करायचं? प्रभू 7 नाही आहेत पंखे, प्रभू 9 पंखे आहेत. तर माणसं काय बोलू लागली? 7 आहेत. तय पाणी आहे. काय बोलू लागली माणसं? 7 पंखे आहेत. तर मी काय बोललो? 9 आहेत. तिकडे पण आहेत, तिकडे पण लावणार आहेत. मी काय बोललो? तिथे पण कनेक्शन करा. काय बोललो? पंखे लावले नव्हते, 7च होते, एवढेच होते. पण मी काय बोललो? कनेक्शन तिथे पण करा, कारण तिथे पण पंखा आहे. लोकांना काय वाटेल? 7 आलेत, हा 9ची कनेक्शन करतोय. किती होते? 7. आणि हा व्यक्ती कनेक्शन किती करतोय? 9. आणि खरं सांगतो, रिट्रीटच्या 2 दिवस अगोदर एक रात्री बाई आली आणि मला बोलते, ब्रदर तुम्हाला मला पंखे, तिला माहिती नाही की मी 7 पंखे आणून खाली ठेवलेत. ती बोलते तुम्हाला मला पंखे द्यायचे आहेत. मी बोललो पंखे आहेत. नाही, तुम्हाला मी सगळे नाही देणार आहे, मला फक्त तुम्हाला 2च द्यायचे आहेत. किती द्यायचे? 2च द्यायचे आहेत. मी काय बोललो? प्रेज द लॉर्ड, दे मग, मला काय प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे आम्ही पुरुष मंडळी पण गर्भवती होतो का नाही? हा, मग सगळं काही कुठे आहे? टाइमावर डिलिव्हरी होणार का नाही? होणार. पंखे कुठे होते? या खुर्च्या कुठे होत्या? मी नाही आणल्यात. ते स्पीकर कुठे होते? हा स्टँड कुठे होता? पोटात. हे घड्याळ पोटात, मोबाईल पोटात. पण माझी, आता एक कपाट आलंय, मी आणलं का? कुठे होतं? बरोबर आहे का नाही? आणि तुम्ही मावऱ्यासाठी रडता. म्हणून मी कधी विचार करतो, प्रभू बोट असती तर मी करोडपती असतो आज. बरोबर आहे का नाही? पण जेव्हा विश्वास साथ जाणार, लोक तुम्हाला जाम शंका घालायचा प्रयत्न करणार, शंका टाकायचा प्रयत्न करणार. बरोबर आहे का नाही? आता हा माणूस आहे, किती मस्त कपडे घालून बसलाय, याच्या हातात बायबल आहे, आणि हा सर्व लिहितोय का नाही? लिहितोय का नाही? लिहितोय. बरोबर का नाही? प्रेज द लॉर्ड. आता काल हा आला तेव्हा आम्ही सगळ्यांनी भरपूर डोक्यात विचार आणले का नाही? आज कसं आहे? आज चॉकलेट घेऊन आला. कोणाला? खा पण शंका नका करू. तो काय सांगतो? खा पण शंका नका करू. बरा झालाय. बरोबर आहे का नाही? बरा झाला. मग परमेश्वर मला जेव्हा सांगतो की तुम्ही जे काही प्रार्थना करून मागाल, विश्वास धरा की तुम्हाला ते मिळालंच आहे. म्हणजे काय? तुमची प्रार्थना आता विश्वासाने पाहिजे का विश्वासात पाहिजे? म्हणजे शहाणपण जे मी मागायला सांगत आहे, विश्वासाने आहे का विश्वासात आहे? म्हणजे जर मी मागतो, धन्यवाद मला मिळाला आहे, माझ्याकडे ते आता आहे. बरोबर आहे का नाही? असू दे त्यांना बसू दे. बरोबर आहे का नाही? काही समजतंय का नाही? व विचार करा, विश्वासात जीवन जगायला किती मस्त मजा येत असेल का नाही? किती मस्त आहे ना? काय वाटते तुम्हाला? तुम्हाला खरं सांगू, एक दिवस काय झालं सांगू? आम्ही गेलो होतो भांडूपला, आणि आम्ही तिकीट काढलं होतं, पण कुठून यायचं काढलं होतं? या साईडनं, म्हणजे कुठून? विक्रोळी, घाटकोपर त्या साईडनं. पण आम्ही अचानक ठाण्यावरनं जायला विचार केला. म्हणजे कुठे? तिकीट आहे ह्या बाजूचं, आणि माझ्या बरोबर आहे 4-5 लोक, आणि धावत ट्रेन पकडली. कुठे जायची? पण आतमध्ये गेल्यावर पवित्र आत्मा सुचवते, तुमच्याकडे तिकीट नाही आहे.
हा, मी 5 नंबरला गेलो होतो, डायरेक्ट कल्याण गाडी. प्रेज द लॉर्ड. मग आम्ही जेव्हा गेलो, माझ्या बरोबर 4 लोक आहेत. माझ्या डोक्यात विचार आहे की तिकीट नाही आहे आणि ह्यांना माहितच नाही की तिकीट नाही आहे. हे माझ्या बरोबर आहे. बोलो करा काय करता ते. माझा विश्वास आहे की प्रभू मला माहितीये की तुझे दूत या ठिकाणी आहे, तू आमचा आश्रय आहे, तुझ्या पंखाखाली आहोत आणि आम्हाला तू इकडून आता बाहेर निघायचा मार्ग मोकळा दिलेला आहे. पण बाहेर बाजूला आहेत, त्यांना कोणाला माहिती नाही. आणि थोड्याच वेळात जशी ट्रेन एक स्टेशन पुढे गेली, 4 सफेद कपडेवाले माणसं चढली. आता शंका काय येणार, हे टीसी असतील रे. मी बोललो कोण नाही, हे कामाला जाणारी माणसं. हे कोण नाही, हे कोण आहे, कामाला जाणारे माणसं आहेत. त्यांना माहिती नाही. ते मस्त ही पण होती तेव्हा ब्रिनल. त्यांना माहितीच नाही काय चाललंय. हा मामा, मी वर चल मामा. आणि ज्या वेळेला ते आले तेव्हा शंका काय आली की ते टीसी आहेत. तर मी बोललो नाही प्रभू, तू आश्रय आहेस, तू दुर्ग आहेस, आम्ही इकडनं बाहेर निघालेलो आहे. पण आम्ही मुद्दामून केलं नव्हता, नाहीतर तुम्ही बोलाल आम्ही पण असंच करतो, तिकीट नाही काढत आणि वचन बोलतो. ते देवाची परीक्षा घेण्यासारखं झालं. पण आम्ही फसलो होतो म्हणून हे झालं. आणि जसं ट्रेन थांबल्यावर प्रभू सांगतो कुठेच नको जाऊ, ना इथे जा ना तिथे जा, तिकडेच थांब. आणि आम्ही उतरलो, हे लोक उतरले, हे विचार करतात आहे ब्रदर थांबला काय इथे. आणि मी मुद्दामून बोलतोय आपल्याला इकडे जायचंय का तिकडे जायचंय. पण मी शोधतोय प्रभू रस्ता कुठे आहे, कारण तो रस्ता तू तयार केलेला आहेस. आणि तितक्यात मी पाठी फिरलो, पाठी एक छोटासा रस्ता होता जिकडे असे दांड्याची जाळी आहे, पण 3 त्याचे हिस्से तोडून रस्ता केलेला आहे. आणि आम्ही सरळ तिकडनं निघालो. हे लोकांना माहितच नाही काय झालं. समजते का नाही. मग विचार करा, जेव्हा तुम्ही विश्वासात प्रार्थना करता तेव्हा तुमचं जीवन जे तुम्ही मागत आहात ते तुम्हाला मिळालंच आहे, अशा प्रमाणे आता तुम्ही वागणूक करायला चालू करता. पण विश्वासाने जो मागतो तो कसा करतो मी तुम्हाला सांगतो. तो बोलतो धन्यवाद येशू, तू माझा आश्रय आहे, तू माझा दुर्ग आहे. आणि तो चढतो. आणि जसे टीसी आले, हे बाबा काहीतरी कर, ब्रिनल काहीतरी कर. आता काय करायचं, चढले तर नाही पाहिजे, कोण पकडणार तर नाही ना. आता यांनी प्रार्थना तर विश्वासाने केली, त्या प्रार्थने करताना तर विश्वास होता आणि ती पोचली. पण आता याचं जीवन जे आहे ते विश्वासात आहे का. आणि आपण अनेकदा विश्वासात करत आहे का विश्वासाने करत आहे. हा, आता एक उदाहरण देतो. समजा जर ही आजी आहे, बरोबर आहे, आणि ही याची मुलगी. आजीचं डोकं दुखत आहे आणि ही बोलते ठीक आहे तू येशूला बसलेल्या माराने बरी झाली आहेस. आता ही बरी झाली असा विश्वास करत आहे, पण अचानक डोकं जास्त दुखायला लागलं आणि कोणतरी आला आणि विचारतो काय कशी आहेस. आता काय बोलणार, हो काय होते रे बाबा, बरोबर आहे का नाही. आणि जेव्हा हे बोलणार आता तुमच्यात शंका आहे का नाही आहे, प्रतिफळ भेटणार का. मग आता जर मी बोलत आहे मी बरी झाली, तर आता माझी कृती काय पाहिजे, बरी झाली आहे बाबा, भले मी स्वस्थ आहे. मग ही माझी प्रार्थना काय झाली, विश्वासात. आणि प्रभू सांगतो जेव्हा तुम्ही शहाणपण मागता तेव्हा असं मागा, विश्वासाने मागा का विश्वासात मागा. म्हणजे जेव्हा मी मागत आहे मला विश्वास ठेवायचा आहे की प्रभू ते मला तू दिलेलं आहे.
समजते का नाही समजते? सोपं आहे का कठीण आहे? जाम सोपं आहे का नाही? आता एक उदाहरण घेतो, सोपं उदाहरण. विश्वासात प्रार्थना करणे म्हणजे एखादी बाई जर मावऱ्यासाठी प्रार्थना करते, धन्यवाद येशू मला मावरं तू दिला आहेस, किंवा मला मावरं पाहिजे आहे, आणि विश्वास करते की मी प्रार्थना केली आहे, आणि तेवढ्याच नवरा फोन करतो, कदाचित वाटते मावरं थंडी असल्यामुळे लपलेलं असेल यंदा. तर आता बायको काय बोलली पाहिजे? नाही, मावरं आहे. समजते का नाही? तर ती बंदरावर जाणार, बंदरावर गेल्यावर पण लोक बोलणार थंडी आहे, मावरं नसेल, पाठवू नको नवऱ्याला. तर ही काय बोललं पाहिजे? हो, मला पण तेच वाटते, असं बोलली. तर ही जी प्रार्थना विश्वासाने असेल का विश्वासात आहे? पण जर ही बोलते भरपूर मावरं आहे समुद्रात, मला दिसत आहे, मासे उडत आहेत बघा वरती, आता ही जी प्रार्थना काय? आणि जो विश्वासात प्रार्थना करतो तो नेहमी आनंदी असतो, कधी चिंतेमध्ये नसतो, कारण त्याला ठाऊक आहे माझा देव जे काही मी त्याच्याकडे मागतो त्यांनी ते ऐकलेलं आहे आणि त्यांनी मला ते पुरवलेलं आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून आता आम्हाला काय करायचंय? विश्वासाने का विश्वासात? आणि विश्वासात पर्यंत पोचण्यासाठी आम्हाला सर्वात पहिले नातेसंबंध प्रभू बरोबर काय करायचे? वाढवायचे आहेत. आणि जेव्हा मी ते वाढवतो तेव्हा माझं जीवन हळूहळू काय होतं? बदलत जातं. समजते का नाही? आणि प्रभू तेच बोलत आहे, विश्वासाने, विश्वासात म्हणजे तुमच्या हृदयातल्या विश्वासात तुम्हाला मागायचे. बरोबर आहे का नाही? समजलं का नाही समजलं? समजलं का नाही समजलं? किती लोकांना समजलं? सर्वांना? सोपं आहे का नाही? विश्वासात. आणि जेव्हा विश्वासात बोलता म्हणजे तुम्ही आता सर्व गोष्टी जीवनातल्या जे तुम्ही बोलत आहात त्यानुसार वागणूक चाललेली आहे, त्यानुसार संपूर्ण तुमचं कार्य चाललेलं आहे. म्हणजे जर मी बोलत आहे मी कर्जमुक्त झालेली आहे, तर आता माझे विचार पण काय पाहिजे? माझी वागणूक पण पाहिजे. वागणूक काय पाहिजे? मी कर्जमुक्त झालेली आहे. माझी वागणूक काय पाहिजे? आता देणारी पाहिजे, घेणारी पाहिजे? देणारी. बरोबर आहे. आणि कोणीही विचारलं काय रे, काय ग, कसं कर्ज कसं काय भरलं का? क्लिअर आहे, लेटर पण दिलंय बँकेने, संपलं सगळं. मी असं करायचो आणि खरोखर एक दिवस लेटर आलं की संपलं सगळं. बरोबर आहे का नाही? विचार करा की जेव्हा विश्वासात प्रार्थना करतो तेव्हा आमचं जीवन बदलणार का नाही बदलणार? पण आम्हाला विश्वासात प्रार्थना करणे म्हणजे आम्हाला तो शब्द पकडून राहणं गरजेचं आहे का नाही? अब्राहम जो होता त्याला परमेश्वराने वचन काय दिलं होतं? तू अनेक राष्ट्रांचा पिता आहेस. तेव्हा त्याला मूल होतं का? मग त्याची वागणूक थोड्या दिवसांनी काय झाली? तो तारे मोजायला लागला, वाळूचे कण मोजायला लागला, कारण तो विश्वासात प्रार्थना करू लागला की मला आता मूल, एवढी एवढी मुलं आहे. तो तारे मोजत होता तेव्हा तो मोजत होता 1 मुलगा, 2 मुलगा, 3 मुलगा, 4 मुलगा, असे किती अनेक मुलं मोजत होता. समजते का नाही समजते? हा, समजते का नाही समजते? त्याला कशाला बघा, तो तिकडे बसलाय, बायबल वाचत आहे, का टेन्शन घेताय? हालेलुया. काय सोपं आहे का कठीण आहे? काल कशासाठी आला होता तो? परीक्षा. आता पण काय आहे? बरोबर आहे का नाही? हालेलुया. तर धन्यवाद येशू. कोण येते प्रार्थना? तर आता काय करायचं? विश्वासाने का विश्वासात? समजते का नाही? मग शहाणपण मागायचं
आणि मागितल्यावर विश्वास ठेवायचा की ते मला मिळालंच आहे, आणि माझं नुसतं बोलणं नाही तर माझं सर्व कृती, माझं सर्व जीवन त्यानुसारच पाहिजे की मला ते मिळालेलंच आहे. समजते का नाही? हालेलुया. तो कोण येते शेवटची प्रार्थना करायला? जरा आठवण करा मी. न्यूटन दादा ये. आपण डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. पहिल्यापासून आम्ही तुझ्या आज्ञा म्हणतो, आम्हाला आजचा दिवस चांगला पाहिजे पाहून दिल्याबद्दल हे बघू परमेश्वरा. आजच्या या वचनामध्ये आम्हाला शहाणपण कसं मागावं त्याबद्दल आम्हाला शिकवल्याबद्दल, तसेच आम्हाला विश्वासात कसं वाढावं त्याबद्दल शिकवण दिल्याबद्दल आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानतो. आमच्या हीच प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया.